हाऊ टू फिल आयब्रो युझिंग आयब्रो पेन्सिल. सर्वात पहिले स्पुली ब्रशची तुम्हाला गरज आहे. असा ब्रश असतो तो. त्याने पहिले काय करायचं, सगळ्यात पहिले तुमचे जे आयब्रोज आहेत ते कोम करून घ्यायचे, जेणेकरून जेव्हा पण तुम्ही फिल करणार तेव्हा एकदम छान पद्धतीने आणि तुम्हाला प्रॉपर कळेल की कुठे फिल केलं पाहिजे. मोस्टली मी आयब्रो करूनच फिल करते जिथे जिथे गॅप्स असतो तिथे. पण जर आयब्रो मोठ्या झालेल्या असतील तर मी नॉर्मल हे वरचे जे असे केस असतात ते कट करून घेईल. आता ब्राऊन कलरची आयब्रो पेन्सिल घ्यायची आहे, ब्लॅक कलरची घ्यायची नाहीये, त्याने खूप जास्त डार्क आयब्रो दिसतात. ब्राऊनने नॅचरल दिसतात. तर मी माझ्या नोजच्या हिशोबाने डॉट्स करून घेईल. पहिले 1 2 हाय पॉइंटला 3 आणि लास्ट पॉइंटला 4 असे डॉट्स करून घेतले. एकदम हलक्या हाताने आपल्याला अशी लाईन ड्रॉ करायची आहे. वरतून सुद्धा सेम, आणि वरतून जो हा असा माझा पॉइंट आहे ना, तो पॉइंट मी असा डार्क करेल थोडासा, म्हणजे ते माझ्या आयब्रो वरती उठेल आणि नॉर्मल अशी फिल करून घेईल. सेम मी ह्या साईडला पण करणार आहे. केल्यानंतर जो हा स्पुली ब्रश आपण जो स्पुली ब्रश घेतला होता त्याने एकदम कोम करून घ्यायचा आहे, जेणेकरून आयब्रो नॅचरल दिसतील आणि बिलकुल वाटणार नाही की तुम्ही काहीतरी आयब्रो सोबत छेडछाड केलेली. दॅट्स इट. एवढं सिंपल होतं आयब्रो डिफाईन करणं. सेव्ह करून ठेव, नाही तर विसरून जाशील. आणि अशाच मेकअप आणि ब्युटी टिप्ससाठी सेजल्स ब्युटी ब्लिसला फॉलो करा.